पुढची बातमी, लाडका शेतकरी योजनेची सविस्तर माहिती चला आज आपण पाहूया। सोयाबीन आणि कापसासाठी हेक्टरी 5,000ची घोषणा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडेही आम्ही मागणी करणार आहोत की आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाला सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळावा पाहिजे, शेतकऱ्यांचे कल्याण झाले पाहिजे। आज आपण सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी आणि कापसाला 5,000 रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेत आहोत। ही मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे। आत्ता आपण ई पीक पाहणी वगैरे बाजूला ठेवणार आहोत। ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापसाची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण 5,000 रुपये हेक्टरी पैसे देण्याचा निर्णय घेत आहोत। एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज बिलही माफ करत आहोत। शेतकऱ्यांनी मागले तर शेततळ आणि मागले तर वीज बिल पण माफ करू, आपण त्यांना सोलार प्लॅन पण देऊ, असे घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी म्हटले आहे। ही आपण लवकरच या योजना आणूता। लाडक्या बहीणनंतर राज्य सरकारने आता लाडका शेतकरी योजना राबवणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। चला आज आपण ते पाहूया। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो किसान योजनेच्या 4थ्या हप्त्याचे वितरण केल्यानंतर बुधवारपासून लाडका शेतकरी योजना आपण राबवू, असे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली। ई पीक पाहण्याऐवजी सातबारावर पीक नोंद आहे त्या सगळ्यांना मदत देण्यात निर्णय आपण घेत आहोत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक बैठक बोलवा, अमित भाईंना बोलवा, सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव मिळावा पाहिजे यासाठी बैठक बोलवा, असे म्हटले मुख्यमंत्री साहेबांनी। तुम्हाला व्हिडिओ आवडले की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आज आत्ता आपण